नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. WRD एक्झाम जलसंपदा विभागासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता लागणारी ही सर्व महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत. बघा, वयाचा पुरावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक SSC परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र. यापैकी तुम्हाला कोणतेही एक प्रमाणपत्र चालेल. तुमच्याकडे TC असेल तर TC पण तुम्हाला चालेल. शाळा सोडल्याचा दाखला. नंतर बघा, शैक्षणिक अर्हता पुरावा. तुम्ही ज्या बेसिसवर फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला मार्कशीट आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. नंतर बघा, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यात सादर करणे आवश्यक. जात प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजेच आहे आणि जर जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 6 महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करू शकता. नंतर बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा. नंतर बघा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर, म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हाचे तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागेल. दिव्यांग आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, माजी सैनिक आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. जे पण तुम्ही पॅरलल रिझर्वेशन घेतलं असेल त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. भूकंपग्रस्त जर असेल तर त्याचंही सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षण जर तुम्ही घेतलं असेल तर ते पण सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. तुमच्या जर नावामध्ये चेंज असेल तर तेही सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. आणि विवाह स्त्रियांच्या नावात बदल असल्यास त्यांना मॅरेज सर्टिफिकेट लागेल. नंतर बघा, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. इथं तुम्हाला 10वीची मार्कशीट पण चालेल. महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबतचे प्रमाणपत्र, डोमॅसाईल सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन याचा एक फॉर्मॅट येतो, तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केलेलाच असेल. तुम्ही जर संगणक अर्हतामध्ये MSCIT सर्टिफिकेट जर टाकलं असेल तर तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट लागेल. फॉर्म भरताना तुम्ही जी डॉक्युमेंट अपलोड केली होती ती सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागेल. ही जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा. WRD एक्झाम जलसंपदा विभागासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ZP स्टेनोग्राफरचा निकाल जाहीर झालेला आहे. तुम्ही जर चेक केला नसेल तर रिझल्ट चेक करा. त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.